अधिकार दिलाय, रस्त्यावर रिक्षा मिनिटांनी आम्हाला क्रांती करण्याचा अधिकार दिलाय, जंगल जमीन वाचवण्याचा अधिकार दिलाय आणि शिंदे झाले हे गांडवे झाले, यांच्यात हिंमत नाही तुमची लढाई तुम्हालाच लढायची आणि महाराष्ट्राचे आमचे आदिवासीचे शेर हर्षवर्धन सत्तार साहेब आणि आज आपल्याला टिकवायचे साहेब दादा एकच सांगतो, वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये एक कार्यक्रम घेतला तारखेल्यावरती सगळ्या आपल्या देशाला माहिती आहे. वरिष्ठांना झाडला निकटता गोळा डोळा सारख्या लेवलवरती कोंबून उपाशी दिल्लीला बोलवलं आमिषाने आणि पेपर पुलीचा जोर आमिषाने आमची स्वतंत्र ओळख टिकून राहण्यासाठी आम्हाला आमचा धर्म पालन पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुकडे करायचं षडयंत्र चालू आहे, तसंच माझ्या आदिवासी समाजाचं डिलिस्टिंग करायचं मानत असाल, जे मुस्लिम संस्थेला मानत असाल, जे शीख जैन संस्थेला मानत असाल त्यांचं डिलिस्टिंग करायचं. त्यामुळे या षडयंत्र रचणाऱ्या द्रोणाचार्याला माझं आव्हान आहे. अरे संविधानामध्ये दिलेलं आहे आदिवासी कोणत्या संस्कृतीला कोणत्या धर्माला दिला, संविधानामध्ये आपले कायदे मजबूत बनवले, तरी हे मनुवादी लोक आपल्या विरोधात 7-8 नंबरला जर आपल्याला धर्म कॉलम मिळाला नाही, अन्य इतर याच्यामध्ये आदिवासी लिहायचं, पुढं जी आपली वारली पावली लिहायचं. त्यासाठी आम्ही पूर्ण देशामध्ये वातावरण तयार केले. जर तुम्हाला डिलिस्टिंग करायचंय त्यांना हिंदू राष्ट्र करायचंय आणि आमच्या आदरणीय राहुलजींना आदिवासी राष्ट्र करायचंय. तर काही जे प्रमाणपत्र दिलेले होते ते देखील आता रद्द होतात. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे सरकारमध्ये मनोज जरांगे पाटील साहेब 3 वेळेस मुंबईला गेले, मुंबईहून 3 वेळेस परतले. परतत असताना त्यांना काय काय आश्वासन दिल्या गेली होती, एकदा सरकारने हे कुठेतरी जाहीर करावं. नंबर 2, यापूर्वी काँग्रेसने दिलेलं मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण पूर्ववत करून घेण्याकरता सरकार का उदासीन आहे याचं उत्तर त्यांनी दुसरीकडे द्यावं. तर खरोखर जर भारतीय जनता पक्षाला, केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर जात न्याय जनगणना सुरू आहे. या जात न्याय जनगणनेमध्ये त्यांनी जनगणना सुरू आहे आपल्या देशाची, त्या जनगणनेमध्ये जात न्यायाचा कॉलम त्यांनी टाकावा आणि जनगणनेसोबत जात न्याय जर जनगणना झाली तर जितनी जिसकी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी, या अनुषंगानं आरक्षणाचा प्रश्न हा सर्वच सोडवता येतो. त्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आहे तोही सोडवता येतो, त्यासोबतच भटक्यांचा आणि इतरही जे काही वंचितांचा आहे तोही सोडवता येतो आणि अर्थात मराठा आरक्षणाचा देखील मुद्दा त्यातून सोडू शकतो. त्यामुळे मूळ आपल्या समोर जी संधी आहे ती जनगणनेची आहे, त्यामध्ये जातनिहाय जनगणना करून सरकारमध्ये खरंच राजकीय इच्छाशक्ती असेल तर त्यांनी या आरक्षणातून ताबडतोबीनं मार्ग काढावा. नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय. राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी एकत्र खरं तर विमान प्रवास केलेला आहे. कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडे? अनेक दिवसांपासून काही राजकीय घडामोडी घडतील असं देखील खरं तर अंदाज व्यक्त केला जातो, चर्चा सुरू झाल्या. सभ्यतेचा भाग म्हणून जी तटबंदी आपण राजकीय स्वरूपाची केलेली आहे, मला असं वाटतं ती सामाजिक दृष्टिकोनातून, समाज स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ती योग्य नाही. एकाच विमानात प्रवास करणं, एकाच व्यासपीठावर बसणं, एकाच बसने जाणं अशी आपली एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे. तेव्हा राजकारण ही वैचारिक लढाई आहे, ही व्यक्तिगत लढाई नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने पैशाच्या, सत्तेच्या आणि सोबतच गुंडागर्दीच्या माध्यमातून या आपल्या जुन्या वारशाला आणि या सभ्यपणाला कुठेतरी गालबोट लावलेलं आहे. त्यामुळे असे प्रवास करणं काही चुकीचं नाही. मात्र प्रवास झाल्यानंतर त्यावर लगेच शंका जी उपस्थित केल्या जाते त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. मात्र अशा प्रकारची चर्चा ही सुदृढ महाराष्ट्राकरता योग्य नाही. खरं तर नाशिक अनेक दिवसांची मागणी आहे. खरं तर या सगळ्या संदर्भात राज्य सरकारने समिती गठीत केलेली आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलन आज झालं. काय आपण देखील या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली? या सगळ्या संघर्षाचा एक लंबा इतिहास आहे. हा फार आधीच हा मार्ग व्हायला पाहिजे होता हे देखील जे बोललं गेलं तेही काही चुकीचं नाही.
आणि संगमनेरकरांनी जो लढा पुकारलाय तो रास्त आहे तांत्रिक दृष्टिकोनातून आणि जो एक महामार्ग नाशिक आणि पुण्याच्या दरम्यानचा जो आहे जो एक कॉरिडॉर आहे त्यातूनच रेल्वे जावी ही त्यांची मागणी रास्त आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. साहेब, शरद पवारांची आश्रमशाळेला ज्या पत्रिकेमध्ये त्यांचंच नाव नसणं ही त्या कार्यक्रमाची एक असणारी अत्यंत निंदनीय आणि हास्यास्पद अशा स्वरूपाची किंवा दुर्दैवी बाब होती. तर दुसरीकडे तो कार्यक्रम जो आहे तो एका पारधी समाजाच्या उपेक्षितांच्या भटक्या समाजाच्या शाळेचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायला पाहिजे होतं कोणाला नाही याचा विचार संचालकांनी जरूर करायला पाहिजे होता. मात्र त्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राजकीय दृष्टिकोनातून बघणं चुकीचं राहील. इथं आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षाला बोलवणं म्हणजे त्या संस्था चालक आणि संस्थेचे जे लोक होते त्यांचा विचार कोणता होता हे यातून आपल्या लक्षात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत आणि आपण जर बघितलं तर आमच्या काळात टीएमसीचे खासदार असेल शिंदेचे खासदार यांच्यासोबत देखील भेट झाली. त्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी संसदेमध्ये डिलिमिटेशन बिल सादर होऊ शकते. देशाचे पंतप्रधान हे सगळ्या देशाचे असतात आणि त्यांना सर्वांना खासदारांना तर सर्वच पक्षातल्या सर्वच दलाला लोकांना भेटले पाहिजे. मात्र जे पंतप्रधान संसदेत देत नाही त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं कुठेतरी चुकीचं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना भेटण्याकरता खासदार म्हणून जर प्रतिनिधी मंडळ एखादं जात असेल तर त्यात वावगं काही नाही. मात्र डिलिमिटेशन जे आहे हा भाजपचा कावा आहे आणि डिलिमिटेशनच्या माध्यमातून एक सामाजिक असमतोल एक भौगोलिक असमतोल हा साधण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यातच जे पोलरायझेशन आहे फोडातोडाने राज्य करा ही देखील त्यांची शैली त्यामध्ये फार मोठ्या प्रभावीरित्या काम करेल हे त्यांचं नियोजन आहे. डिलिमिटेशन हे राष्ट्रविरोधी आहे देशविरोधी आहे संविधान विरोधी आहे. त्याला सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे. कोणाला जर भेटायचं असेल तर जाणाऱ्यांची आणि भेटणाऱ्यांची दोघांची मर्जी आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा ज्या आरक्षणाची लढाई त्या ठिकाणी जी तापलेला आहे पालकमंत्री पदाचा देखील प्रश्न त्या ठिकाणी त्या निमित्तानं समोर येतोय. त्या सगळ्या कुंभच्या अनुषंगाने आपण काय माहिती घेतली का काय नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय त्याचे कामं जे आहेत रस्त्यांची संथगतीने सुरू आहेत. साधू महंतांनी जे आहे त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र गिरीश महाजन असं म्हणतायत की साधू महंतांनी जे आहे ते कुंभमेळ्याकडे लक्ष द्यावं कामाच्या संदर्भात अधिकारी बघतील. नंबर एक अद्यापपर्यंत सरकार येऊन इतके वर्ष 2 वर्षाचा काळ लोटला मात्र अद्यापपर्यंत हे पालकमंत्री 2 जिल्ह्यांना देऊ शकले नाही. हा या सरकारचा करंटेपणा आहे आणि निष्क्रियपणा आहे आणि पोटगेपणाचा भाग आहे. नंबर 2 साधू संतांनी जी या ठिकाणच्या कामाच्या वर टिप्पणी केली त्या संधीबाबत संधी साधू गिरीश महाजनांनी जी टिप्पणी केली ही अहंकाराचं कुठेतरी त्यांचं प्रतीक आहे. आणि एवढंच नाही तर अहंकारासोबत या ठिकाणचा जो भ्रष्टाचार चाललाय त्या भ्रष्टाचारांची ते पाठराखण करत आहेत. नंबर 3 या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकमध्ये जे चाललंय ते सर्व विष पसरवण्याचं काम सुरू आहे. वास्तविक पाहता जी आख्यायिका आहे आणि जी आपली मान्यता आहे की अमृत कलशातले समुद्र मंथनानंतर अमृत जो कलश निघाला त्या अमृत कलशातली 4 थेंब ज्या ठिकाणी सांडली त्या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगानं कुंभमेळा साजरा होतो. मात्र त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टी हे विष सर्वदर शिंपडत आहे. याबद्दल या ठिकाणी त्यांचा निषेध केला पाहिजे. ठाकरेंचे जे आमदार आज विश्व आदिवासी दिवस आणि आदिवासी हा या भारतातला या देशातला नवे तर जगातला एक मूल निवासी आहे अशा स्वरूपाची एकीकडे भावना तर भारतापुरती ही वस्तुस्थिती आहे. आणि या आदिवासीला वनवासी ठरवण्याचं एक पाप एक राजकीय षडयंत्र आपल्या देशात सुरू आहे. तर दुसरीकडे आदिवासी संस्कृती जिचं संवर्धन संरक्षण आणि ती वृद्धिंगत व्हावी या अनुषंगानं प्रयत्न न करता उलट ही कशी संपवता येईल याचं देखील एक राजकीय कारस्थान चालू आहे. ही 2 कारस्थान एकीकडे आहेत तर दुसरीकडे जल जंगल जमीनची जी लढाई आहे ती अधिक तीव्रतेने लढण्याची आवश्यकता आहे. कारण जल जंगल जमीन याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर पुंजीपतींचा यावर ताबा मिळत आहे. शहरीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या अधिकारांचा फार मोठ्या प्रमाणावर अवहेलना होत आहे. तर याच अनुषंगानं जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या आरक्षणाच्या अनुषंगानं देखील बोगस आदिवासींचा त्यामध्ये चंचू प्रवेश करून मूळ लोकांना वंचित ठेवण्याचं एक फार मोठं एक स्कॅन्डल एक रॅकेट हे महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आदिवासी दिवस साजरा होत असताना त्यांना एकीकडे सदिच्छा शुभेच्छा देणं तर दुसरीकडे त्यांच्या समस्येच्या अनुषंगानं चिंता व्यक्त करणं असा आजचा
हा दोन्ही आज हा योग जो एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू अशा स्वरूपामध्ये या भूमिकेतून आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. साहेब खरं तर